नमस्कार मित्रांनो, मी दिवशी पण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणपतीचा म्हणजे गणपतीची तयारीसाठी आम्ही आता मालगुणला जे माझ्या घरापासून 5 ते 6 किलोमीटर आहे. तर आता आम्ही रिक्षाने जाणार. तर माझ्यासोबत रिक्षामध्ये म्हणजे मम्मी आहे, दादा आहे, वहिनी आणि काकी आणि आपला छोटा चिल्लर म्हणजे स्मरण. तर आम्ही जाणार आता मालगुणला जायला आम्हाला मुन्ना आहे म्हणजे जो सौरभ शिर्के आमच्या वाडीतलंच आहे. सो आम्हाला घेऊन जाणार स्मरण पावभाजी बनवणार आहे त्याची तयारी. हा भैया इकडे पावभाजी बनवणार आहे. पावभाजी बनवणार ऑर्डर म्हणजे ऑर्डर स्वीकारल्या जाते. ऑर्डर म्हणजे माणसाप्रमाणे ऑर्डर स्वीकारली जाते. सो आता आम्ही जाऊ खाली रिक्षा पकडू आणि जाऊ म्हणजे आता आम्ही आता उतरतो खाली म्हणजे उतरलो खाली आता जातो रस्त्यावरती. रिक्षाचं ऑलरेडी सांगितले. तर म्हणजे आता जे आम्ही 15 दिवस आहे गावी, तर गावी जे सामान लागणार आहे, जे गणपतीला बोला किंवा जे किचनमध्ये बोला सगळं जे सामान लागणार ते आम्ही आता घेणार आहे मालगुणला जाऊन. तिकडे मालगुणला सगळं सामान भेटतं म्हणजे किराणाचं सगळं म्हणजे जे खाण्यापिण्याचं सामान भेटतं. तर मग मला घेऊन दाखवतो सगळं काय काय घेणार वगैरे कितीचं होणार आहे. आणि जवळजवळ 15 माणसांचं घ्यायचं सामान. आणि या बघू सौरभ शिर्के बोलला साहेब घ्यायला आला खाली. समोर दादासोबत बसल्यास मरत इथे वहिनी मम्मीने काकी सामान घेतात. ते हे कासाऱ्यांचं दुकान आहे इकडे. मालगुण तुम्हाला दाखवतो. मालगुण इथे सौरभ उभा आहे समोर. मालगुण बघा, हा पूर्ण मालगुणचा एरिया इथून इथपर्यंत. पुढे रिक्षा स्टँड आहे मालगुणचा. सगळे नारळ जमा करतात म्हणजे विकतच घेतात आहे पण शोधून नारळ घेतात. 20 नारळ. दुपारी सामान आणायला गेलो होतो सगळं आम्ही. तर सामान आणता उशीर झाला. रात्रीच्या रात्री 8 वाजले आणि आता बघा बसलो इथे. तर मी घरी आल्यावर मला बघा काय बघायला भेटतं दाखवतो तुम्हाला. तर पूर्ण घराचा समुद्र करून टाकला आहे. जे आर्टिस्ट आहे ते दोघं इथं आर्टिस्ट आहेत. पूर्ण समुद्र करून टाकला आहे एकदम कलर विलर मारून. आपण आपल्या कोकणातला म्हणजे गणपतीचा पहिला दिवस हा इथेच एंड करूया. भेटूया उद्या नवीन दुसऱ्या दिवसात. तर उद्याच्या दिवसात आपण काय काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तर भेटूया मग उद्या. तर बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आपला गावातला. तर आता आम्ही चाललो आहे जाका देवीला. तिथून आम्ही जरा गणपतीचं सामान वगैरे घेऊ. गणपतीला जे मकर बांधायचे वगैरे ते सामान वगैरे घेऊ. आणि बाबूचा बड्डे आहे 29ला. तर त्यासाठी पण थोडं काय बघू की ते काय काय भेटतं केक वगैरे काय वगैरे. तर ते घेतल्याचं म्हणजे जे कसं रेट आहे वगैरे ते सगळं बघू. आणि बाबूचं सामान घेतल्याच्यानंतर सगळं म्हणजे सामान नाही म्हणजे सगळं डिसाईड केल्याच्यानंतर मग आम्ही येऊ परत. मग आणि मकर बांधायला सुरुवात. तर माझ्याकडे कोणतं तत्व नाही तर आता काही आलं 8 वाजता बँगलोर आणि बाजूला बाबू आहे. आम्ही चालतोय जाका देवी. किती काढले वहिनीचा मोबाईल घेऊन आलो. दादानी घेऊन घेतला मोबाईल. तरी शाळा आहे आपली वरच्या निवडीची. आता आल्या की जाका देवीला उतरलंय मागे सगळेच. आणि बाबूला घेतलंय मी छत्रीत. तर इथं आता आम्ही समोसाची ऑर्डर दिलेत 150 समोसा बाबूच्या बड्डेसाठी. आणि बड्डेच्या दिवशी आपल्या इथे घरी सत्यनारायणची पूजा आहे.
बाबूबाई बघतो बघा. हां, तर आम्ही जाकादेवीवरून आलो, म्हणजे वाजले आम्हाला तरी 3:30 घरी यायला. आता फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून बसलो आहे आणि आता जेवण झाल्याच्या नंतर मग मकर स्टार्ट करू. आणि जाकादेवीला आम्ही 2 वाजता आणायला गेलो होतो. एक समोसाची ऑर्डर द्यायला गेलो होतो आणि केक पण पाहिजे होता. केक आम्हाला भेटला ना, म्हणजे ऑर्डर द्यायचं तर मग गणपतीपुळे वगैरे ऑर्डर देऊ. आणि आता मग बाबू तिथे होते. तर मग आता केकची ऑर्डर नाही दिले, बघ समोसे सांगितले. आणि मग पुट्टेच होतं पुट्टे पण भेटले नाही, तर पुट्टेसाठी पण बघायला लागेल काहीतरी. माझं मग दुसरं काहीतरी करावं लागेल मकर. मग तुम्ही व्हिडिओ बघा, मला व्हिडिओ शेवटपर्यंत आवडेल आम्ही कसं काय करणार वगैरे. हे तेव्हा आबा बसले. आबा हाय करा. हाय. आबाने हाय केलं आहे. तिथं तिघं बसले. आणि बघा पूर्ण लाद्या बिद्या चमकवल्यात काल त्यांनी रात्रभर सगळ्यांनी, पप्पाने आबांनी आणि वरती पण. तर आज आहे 3रा दिवस आणि आता आम्ही बघू शकता सगळं आपण सामान काढलेलं आहे. तर आता आम्ही तयारी करू गणपतीची मकर बांधायला. अजून बघा मकर अजून काय रेडी नाही झालेलं आहे, मकर बांधू. आणि आज आहे सोमवार, मंगळवार 2 दिवस आहे आमच्याकडे. 2 दिवसात आम्हाला मकर रेडी करायचं आहे. तर बघूया मकर कसं बनतं आहे, काय आमची आयडिया येते आणि दाखवतो तुम्हाला मकर बनवतानाची प्रोसेस वगैरे सगळं. तर इथे आता आमचं फर्जी हे झालेलं आहे, आपलं मंडप घालून वरती. इथे मागचं बॅकग्राऊंड लावणार आहे मागे. आणि आता इथं टेबल आहे आमच्या समोर. आता बघू डेकोरेशन कसं करता येईल वगैरे. सो हे वरचं झालं आहे. आता आपल्याकडे टाईम कमी आहे, हो काय होते कसं डिझाईन करता येईल. समोर अक्षय बसला आणि त्यात मदत करायला स्मरण थोडं बघा बँडेज लावला ना, हाताला पट्टी वगैरे, म्हणजे काम करतोय तो पण. आता सांगतोय डायरेक्शन देतोय कसं करतं सगळं. आणि इथे आबा बसले, इथे पप्पा आहेत आणि इथं दादा काहीतरी करतोय. इथे 15 वेळा आलेच जरा फ्रीमध्ये. इथे वैभव शिकवणची लास्ट नंबर. आता आम्ही इथे काहीतरी करणार आहे. अजून मकर आमचं बघा कसं आहे, अजून काही रेडी नाही झालेलं आहे. आणि वाजलेत संध्याकाळचे 7:30. काय होतं आबा, किती वाजलेत? 7:30. आता किती वाजता होते काम. आता इथे आम्ही डेकोरेशनचं थोडंफार केलेलं आहे. आणि आता अजून आहे तसं इथे बघा उजेड असताना पण मेणबत्ती वापरतोय, काय माहिती नाही त्याचं काय डोकं चालतंय. इथं बाबूबाई रडतोय आमचा. तर मित्रांनो आज आहे 5वा दिवस आपला गणपती मकर तयार करायला गावी असल्याचा. आणि आज आहे 26 तारीख. तर आज परत आम्ही जातोय गणपतीपुळ्याला बाबूच्या बड्डेची तयारी करण्यासाठी. म्हणजे केक वगैरे सांगायचं आणि थोडं फार मकरला थोडं सामान लागणार आहे. तर आता वाटले सकाळचे 10. तर आता आम्ही जाऊ, बघू एस टी तर गेलीच आहे वाटतं. काय भेटेल तर त्याने जाऊ खाली आणि सामान घेऊन येऊ. आम्ही कधी गेलो नाही त्याच्यात. आता आम्ही चालत आलेलो आहे. आम्हाला आमची एस टी चुकलेली आहे. आता आम्ही पोहोचलो आहे भक्तनिवासकडे. हा भक्तनिवास सिद्धेश्वर जरा भक्तनिवास दाखव. इथं राहायची खाण्याची सगळी सोय असते इथे बजेटमध्ये. आम्ही इथं कधी आलो नाही, आम्हाला अशी कधी गरज लागली नाही, कारण आमचं घरच जवळ आहे. आता आम्ही चालत चाललो गणपतीपुळ्यात मालगुण. आता फिरून चाललो आहे. मग इथं आम्ही काहीतरी रिक्षा वगैरे करू. आता मी जरा दमलेलो आहे. तर आम्ही आता गणपतीपुळ्यातून केकची ऑर्डर दिलेली आहे. आणि केकची ऑर्डर देऊन हे बघा याचं एक वस्तू घ्यायला आम्हाला यायला लागतं. आणि येऊन 3-4 वडापाव खाल्ले आम्ही, 6 वडापाव खाल्ले. आणि मेडिकलमध्ये जाऊन औषध वगैरे घेतला. तर आता घरी चाललं. हा मागे जो रस्ता जातो तो आता गणपतीपुळ्याला. तिथे समोर मॅजिक गार्डन दिसेल आणि त्याच्याच समोर प्राचीन कोकण. तर आता आजचा 5वा दिवस आहे. आजच्या 5व्या दिवसाला आम्हाला सगळं गणपतीची तयारी वगैरे करून उद्या गणपती आणायचे. तर उद्या गणपती आणू आणि मग काय जल्लोष असणार आहे यावर्षी. बघू कसं. इथे आता थोडंसं डेकोरेशन सुरू झालेलं आहे. म्हणजे आज आहे शेवटची रात्र, गणपती उद्या येतील. बघू शकता काळोख झालेलं आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर तिथे झालेलं आहे. तर थोडंसं डेकोरेशन बाकी आहे. तुम्हाला मी फायनल दाखवीनच काय सगळं येणार आहे इथे. हां, तर आता आपलं मकर वगैरे सगळं रेडी झालं आहे. आणि वाजले आता रात्रीचे 11:30. तर
उद्या गणपती आणायला जाऊ सकाळी 7 वाजता आणि भेटूया मग उद्या तुम्हाला नवीन नाही, मग उद्या तुम्हाला जो गणपती आम्ही आणायला व्यवस्था आणायला सगळं तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तर भेटूया उद्या सकाळी. बाय.